किरण लांडगे हा कधी शिवसेनेत आला हे त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही जसे ओरिजिनल शिवसेनेत आहोत. आदित्यजींनी आम्हाला सांगितलं होतं की या प्रस्तावाला विरोध करायचा आणि तो आम्ही विरोध केला आहे आणि आम्हाला यश मिळालं आहे. आजपर्यंत रक्तदान शिबिरं या मुंबई शहरामध्ये कोणी घेतली असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे संघ. मुंबई महापालिकेच्या चालू असलेल्या रक्तपेढ्या बंद करून त्याच्यामधली इन्स्ट्रुमेंट बंद 3-3 महिने आहे त्याच्यावर लक्ष न देता मुद्दामून ती यंत्रणा कमजोर करून त्याच वेळेला 5 रक्तपेढ्या प्रायव्हेटली चालवायला देण्याचा प्रस्ताव जो आणला तो चुकीचा प्रस्ताव होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी काल एक महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेचा मुद्दा असा होता की मुंबईतल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये असलेल्या रक्तपेढ्या आणि त्याचं होणारं खाजगीकरण. सुधार समितीमध्ये आजच्या हाच सगळा मुद्दा आहे तो प्रामुख्याने चर्चेला आलेला होता आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक होते यांनी हाताला काळ्या फिती लावून निषेध केलेला होता. आपल्यासोबत नगरसेवक आहेत, सचिनजी आहेत, विशाखाताई आहेत. सचिनजी, काय सांगाल? रक्तपेढ्यांचा मुद्दा होता आणि याच सगळ्या संदर्भात तुम्ही विरोध केलेला होता. काय नेमकी तुमची पक्षाच्या वतीने आणि तुमची नगरसेवक म्हणून भूमिका आहे? नगरसेवक म्हणून भूमिका होती, मुंबईकर म्हणून भूमिका होती की रक्तदाता जेव्हा रक्तदान करतो तेव्हा एका वेगळ्या अपेक्षेने करतो की माझ्या रक्तामुळे काही लोकांचे जीव वाचणार आणि त्याचं पुण्यकर्म माझ्या पदरात पडणार ह्यासाठी करतो. परंतु अशा वेळेला मुंबई महापालिकेच्या चालू असलेल्या रक्तपेढ्या बंद करून त्याच्यामधली इन्स्ट्रुमेंट बंद 3-3 महिने आहे त्याच्यावर लक्ष न देता मुद्दामून ती यंत्रणा कमजोर करून त्याच वेळेला 5 रक्तपेढ्या प्रायव्हेटली चालवायला देण्याचा प्रस्ताव जो आणला तो चुकीचा प्रस्ताव होता. कारण ह्या रक्तपेढ्यांमधून जे संकलित होणारं रक्त असणार होतं ते मुंबईकरांना 1600 रुपयापेक्षा जास्त पैशामध्ये मिळणार होतं. त्यासाठी प्लेटलेट ज्या लागणार होत्या किंवा प्लाझ्मा जो लागणार होता तो प्लाझ्मा देखील एका मोठी रक्कम मोजायला लागली असती. त्याच्यामुळे आदित्यजींनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या प्रस्तावाला विरोध करायचा आणि तो आम्ही विरोध केला आहे आणि आम्हाला यश मिळालं आहे की हा प्रस्ताव प्रशासनाला पाठी घ्यावा लागला. शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत किरण लांडगे, त्यांनी असं म्हटलं आहे की आदित्य ठाकरेंनी कधी याआधी रक्तदान केलं होतं का? किरणनी किती वेळा केलं हे त्यांनी आम्हाला सांगावं. आदित्यनी रक्तदान केलंय की नाही केलं ही गोष्ट अलयदा, पण आजपर्यंत रक्तदान शिबिरं या मुंबई शहरामध्ये कोणी घेतली असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी रक्तदान शिबिरं संपूर्ण मुंबईत घेतली आहे. मग रक्ताचा तुटवडा झाला की पहिलं कोण आठवतं आहे? तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. त्यामुळे किरण लांडगेंनी आम्हाला विचारू नये. आदित्य साहेबांनी रक्तदान त्यांनी आमच्या शिवसेनेच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा हे आहे की 25,000 बाटल्या गोरेगावच्या एका रक्तदान शिबिरातनं आम्ही ब्लड बँकेना दिल्या. त्यामुळे आदित्यनी केलं आणि आम्ही नाही हे किरण लांडगेंनी बोलू नये. तो खूप लहान आहे आदित्यसमोर विचारांनी सुद्धा. त्यामुळे त्यांनी आदित्यांवर असं बोललेलं आम्हाला खपणार नाही. ताई, आज जर आपण बघितलं तर सगळे नगरसेवक हाताला काळी फीत बांधून आले होते जे विरोधी बाकावर बसलेले आहेत. नेमकी काय भावना होती, काय नेमकं म्हणणं आहे आणि याच सगळ्या संदर्भात पुढची तुमची भूमिका काय असेल? कारण आणखीन काही काळाने पुन्हा जर एकदा हा प्रस्ताव समोर आला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आणि नगरसेविका म्हणून तुमची भूमिका काय असेल? बघा, आमची भूमिका म्हणजे आज आम्ही काळ्या फिती लावून आलो कारण आम्हाला हे कुठचेही प्रस्ताव, मग रक्तदान असो, 7 हिल्स असो किंवा ज्या आरक्षित मैदानं ती कन्वर्ट करून RR रेसिडेन्शियल करायची, हे आम्हाला कुठचंही पटलं नाही आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून काळ्या फिती लावून आलो. आणि पुढच्या वेळेला कदाचित ते हे प्रस्ताव परत आणतील. आम्हाला माहिती आहे नॉट टेकन केलं आहे, पण पुढच्या वेळेला परत ते आणतील. त्यावेळेला जर का परत आमचं ऐकलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावर उतरल्यावर शिवसेनेचं आंदोलन कसं असतं हे तुम्हीही बघितले, आम्हीही बघितलं. मग आम्ही इथपर्यंत तयारी केली आहे की असे जर चुकीचे काही प्रस्ताव येणार असतील तर आम्ही रस्त्यावर देखील उतरायला तयार. हे काल तुम्ही देखील आदित्यजींकडे होतात तेव्हा आदित्यनी हे सांगितलेलं. किरण लांडगे यांचं असं म्हणणं आहे की या आधी जेव्हा रक्तदान केलेलं होतं तेव्हा रक्तदान शिबिरामध्ये असलेले शिवसैनिक आम्ही आहोत आणि यापुढेही आम्हीच असू. या सगळ्या संदर्भात जर का पुन्हा हे प्रस्ताव आले तर मुंबईकरांच्या हितासाठी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. किरण लांडगे हा कधी शिवसेनेत आला हे त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही जसे ओरिजिनल शिवसेनेत आहोत. मी 92ची नगरसेविका आहे, त्याच्या आधी मी शाखा प्रमुख होते, तेव्हा किरण लांडगे शिवसेनेत होता का हे त्यांनी आम्हाला सांगावं.
तो अपक्ष म्हणून उभा राहिला आणि नंतर शिवसेनेत आला. त्यामुळे आम्ही रक्तदान केलं आहे हे किरण लांडगेचं फार चुकीचं आहे. शिवसैनिक ज्यांनी रक्तदान केलं आहे ना ते किरण लांडगे पण त्यांना ओळखत नाही आहे, त्यामुळे त्यांनी अशी स्टेटमेंट केलेली आहे. आणि असे सगळे शिवसैनिक आमच्या शाखेमध्ये तुम्ही बघा, प्रत्येकाकडे एकतरी सर्टिफिकेट आहे की त्यांनी रक्तदान केलेलं आहे. आज सुधार समितीमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि जो प्रस्ताव आहे तो एकही मंजूर झालेला नाही आहे बहुमताने. आणि काल आदित्य ठाकरेंनी जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते त्याही संदर्भातले जे प्रस्ताव आहेत तेही मंजूर झालेले नाही आहेत. भविष्यात तुमची काय भूमिका असेल, कारण हे जर पुन्हा प्रस्ताव आले तर त्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, मला असं वाटतं, मला आज एकंदरीत असं वाटलं की BJPला ह्याची काही म्हणजे ठाव ठिकाणा नव्हता. कळलं की असं आरक्षित मैदानं अशी रेसिडेन्समध्ये कन्वर्ट करणार आहे. ते मला वाटतं अध्यक्षांनाच माहिती होतं आणि इतर कोणाला माहिती असेल नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा त्याला नॉट टेकन म्हटलं, BJPने त्याला विरोध केला नाही, कारण त्यांनाही कळलं की हे चुकीचं होतं आहे, हे चुकीचं होतं आहे हे त्यांनाही कळलं आहे. आणि म्हणून त्यांनी आज नॉट टेकन करायला लावलं. त्यांनी आम्हाला इनडायरेक्टली साथ दिली. कळलं? त्यामुळे BJP देखील त्यांना पण हे चुकीचं हे कळलेलं आहे आणि म्हणून ते इनडायरेक्टली का होईना त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. थेट समोरून बोललेलं नाही आहे, मात्र अप्रत्यक्षपणे बोललेलं. ते कोणी बोललं नाही, पण त्यांनी देखील सांगितलं नॉट टेकन करा. गंगाधरे सुद्धा 2दा-3दा म्हणाले नॉट टेकन करा, नॉट टेकन करा. त्यांना पण हे पटलं नाही ना, म्हणूनच ते म्हणाले नॉट टेकन करा. आणि तरीही आम्हाला माहिती आहे की पुढे हा प्रस्ताव काहीतरी ओल्ड वाईन इन न्यू बॉटल करून ते लोक आणतील. पण आम्ही सुद्धा तयार आहोत ना. आता आम्हाला सुद्धा कळलेलं आहे काय करणार आहेत ते, आणि अगदीच ऐकले नाही तिथे सभागृहात तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आत्ताचं आंदोलन किंवा आत्ताचा जो विरोध होता तो सभागृहापर्यंत होता आणि यापुढे जर का अशाच पद्धतीची परिस्थिती राहिली तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा सुद्धा विशाखा राऊत यांनी दिलेला आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.